Trim function, concat, take join, find, search, substitute आणि replace. Substitute and replace. Okay. चला एक रिव्हिजन करू, मग नेक्स्ट पार्ट बघू आपण. बेसिक जर सम करायचे असेल तर कोणतं फंक्शन यूज करणार? किरण? सम फंक्शन यूज करू. ओके. आणि ॲव्हरेज फाइंड आउट करण्यासाठी ॲव्हरेज वाला फंक्शन. आणि का जर मला रेंज मधला मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर कोणतं फंक्शन यूज करायचं? सर परत एकदा रिपीट करता क्वेश्चन. एक पर्टिक्युलर रेंज दिलेली आहे और कॉलम आहे, त्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, तर कोणते फंक्शन यूज करणार? मीन अँड मॅक्स. क्षत्रिय राउंड फंक्शनचा यूज सांगा. राउंड फंक्शन सर आपण डेसिमल पॉइंट एबीएस फंक्शनचा यूज कुठलं जर हे नंबरच्या आधी जर कुठलं डॅश वगैरे असेल तर रिमूव्ह करण्यासाठी, जो पी कुठला साईन वगैरे. नंबर कसा असतो? पॉझिटिव्ह नाही तर येस निगेटिव्ह. येस, पॉझिटिव्हली करण्यासाठी. करेक्ट. ओके. हे 5 फंक्शन प्रत्येकाला क्लिअर आहे? समराइज करा लगेच. ओके. निकिता, काउंटचा यूज काय? हॅलो येस बोला. हॅलो हा येस ऐकू येतंय. निकिता आन्सर द्या. काउंटचा यूज काय? साई? येस सर. काउंट कुठल्या पण समजा सेल क्लिक केल्यानंतर आपण त्यातलं नंबर माहित करू शकतो. म्हणजे काउंट काय करतं? न्यूमरिक व्हॅल्यू काउंट करतं. ओके. येस. फक्त न्यूमरिक व्हॅल्यू. काउंट हे काय करतं? नंबर आणि अल्फाबेट दोन्ही पण काउंट करतात. नंबर्स नंबर आणि वर्ड. ओके बरोबर आहे. ब्लँक सेल सोडून बाकी सगळं काउंट करतं. सिम्पल. ओके. आणि काउंट ब्लँक काय करतं? ओनली ब्लँक सेल काउंट करतात. करेक्ट. ओनली ब्लँक सेल्स. त्यानंतर काय बघितलं होतं? लॉजिकल्स बघितले होते. जर आपल्याकडे एकच कंडिशन असेल तर कोणतं फंक्शन यूज करणार आपण? if. प्रतीक्षा? येस सर.
फर्स्ट क्वेश्चनचा फॉर्म्युला सांगा कसं द्यायचा. फर्स्ट क्वेश्चन येल्लो मध्ये केलेलं आहे. check whether target is achieved. मध्ये पाहिजे. If चा If then काय target target sorry sales sales service service actually बरोबर आहे. दीक्षा बरं किरण हे कंडिशन बरोबर आहे. हो बरोबर आहे. त्यानंतर काय ना आपल्याला जर ट्रू पाहिजे असेल तर टार्गेट अचीव. डबल इनवर्टेड कॉमा कॉमा आणि आपल्याला जर फॉल्स पाहिजे असेल तर नॉट अचीव किंवा ओके ड्रॅग अँड ड्रॉप करू. ठीक आहे. इफचा यूज कळाला आणि इफ्स मध्ये काय होणार आपण इथं मल्टिपल कंडिशन देऊ शकतो. इफ मध्ये फक्त एकच कंडिशन यूज होते. ओके आता हा क्वेश्चन गिव अ बोनस इफ सेल्स ग्रेटर दॅन टार्गेट अँड डिपार्टमेंट इक्वल टू सेल्स. यासाठी कोणतं येणार. इप्स. महेंद्र जरा क्वेश्चन परत बघा. ऑपरेटर्स सर यूज करावं लागेल. if and operator परत सांगा साहिल इफ And अँड ऑपरेटर. निकिता अनम्यूट करा. येस सर. ओके या क्वेश्चन साठी फॉर्म्युला सांगा कसा लिहायचा. इफ इज इक्वल टू इफ सेल्स ग्रेटर दॅन टार्गेट पुढे कॉमा डबल इन्वर्टेड व्हॅल्यू इज ट्रू ट्रू और फॉल्स कॉमा देऊन और फॉल्स. त्या क्वेश्चन साठी सांगितलं आन्सर फर्स्ट सेकंडसाठी सिलेक्ट केलेलं होतं ते बघा. क्वेश्चन नंबर 3 सेल्स इज ग्रेटर दॅन टार्गेट ना. दोन कंडिशन्स आहे दिली. सेल्स इज ग्रेटर दॅन टार्गेट अँड डिपार्टमेंट इक्वल टू सेल्स. हां ठीक आहे. परत कॅन्सल करा ते. सांगा बरं. इज इक्वल टू इफ ब्रॅकेट सेल्स ग्रेटर दॅन टार्गेट
कॉमा डिपार्टमेंट नाही काय चुकलं माझं? काय नाही डिपार्टमेंट यांचं काय चुकलं सांगा. इफ नंतर ब्रॅकेट मध्ये अँड घालून कंडिशन पूर्ण करायची आधी. इथे अँड पाहिजे होतं आणि इथे तुमचं ऑपरेटर वर. तर B2 मध्ये इक्वल टू व सेल्स लिहितो आपण. समजा ब्रॅकेट कंप्लीट देन कॉमा आपल्याला काय रिटर्न करायचं आहे बोनस नाही तर नो बोनस. कळलं? या क्वेश्चन साठी काय यूज करायचं होतं? ऑर ऑपरेटर. और ऑपरेटर. सेम इथे जे केलं होतं आपण यूज फक्त याला अँडच्या जागी ऑर आणि इथे कंडिशन चेंज होणार. कळलं? आणि लास्टला होतं ते नॉट ऑपरेटर जे की ट्रूचं फॉल्स होणार आणि फॉल्सला ट्रू रिटर्न करणार. देन आपण बघितलं टेक्स्ट रिलेटेड फंक्शन्स. ओके 11 आहेत. फर्स्टचा आन्सर कोण सांगणार? किरण. फर्स्ट अँड सेकंडचा आन्सर सांगा. फर्स्ट फर्स्टचं काय येणार? इक्वल टू लेफ्ट लेफ्ट आणि ब्रॅकेट मध्ये टेक्स्ट C2 कॉलम. देन फर्स्ट 4 कॅरेक्टर आहे ना तर 4. करेक्ट. सेकंडचं काय येणार? सेकंडचं राईट. सेम. इथे किती कॅरेक्टर्स? प्रतीक्षा कामं झाली तुमचं? आन्सर पण सांगा आता पुढचे 3 आणि 4. बोला लवकर, नेक्स्ट पार्ट शिकवायचा आपल्याला. हा सर सांगते. एक्झॅक्ट 2004 okay. Extract 25. यूज करायचा बोला. सर Left, right, इक्वल टू मिड सर. महेंद्र त्यांना येऊ दे. प्रतीक्षा बोला लवकर. कन्फ्युज आहे मी आज पूर्ण. आज वीकेंड आहे म्हणून काय जास्त नाही सर वर्कलोड खूप होता ऍक्च्युली. लेक्चर अटेंड नाही केले. केले मी पण वर्कलोड जास्त होता. कन्फ्युजन आहे. प्रॅक्टिस करा मग. परत एकदा लेक्चर बघून घ्या. येस. महेंद्र सांगा.
equal to mid, equal to mid, select the cell, cell select केली, then comma, आपल्याला कुठून पाहिजे ते तर कुठून 5 पासून पासून ठीक आहे. आणि आपल्याला 4 नंबर पाहिजे तर कॉमा 4. सानिका, क्वेश्चन नंबर 4 and 5. LEN फंक्शन यूज करायचं इक्वल टू LEN आणि सेल सिलेक्ट करायचं. क्वेश्चन 5 ला ट्रिम फंक्शन यूज करून सेल रेफरन्स घ्यायचं. कोण करते ब्लँक स्पेस रिमूव्ह करते? काय सर? ट्रिम फंक्शन कोणते ब्लँक स्पेसेस रिमूव्ह करते सेल्स मधल्या? दोन्ही साईडचे, राईट साइड आणि लेफ्ट साइडचे, आणि एक मिडला असेल तर एक म्हणजे पूर्ण वर्डच्या मध्ये देतो मिडला मिड मध्ये 2 or more असतील तर मिडला एक हे स्पेस. एक रिमेनिंग ठेवतो आणि बाकी सगळे रिमूव्ह करतो. ओके, तर सांगितलं होतं की लेंथ फंक्शन ब्लँक स्पेसेस काउंट करतं. हो. ओके, करेक्ट. इथेपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर थंबनेल करा लगेच. निकिता आणि साहिल. येस सर, येस सर, समजलं. ते सर झूम आउट करावं त्यामध्ये. ठीक आहे. क्षत्रिय, क्वेश्चन 6 and 7. हो सर. इथे आपण टेक्स्ट जॉईन फंक्शन करू शकतो. कोणतं? टेक्स्ट जॉईन फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. नाव परत ऐकू येईना आवाज. हॅलो, आवाज येतोय सर? टेक्स्ट जॉईन. टेक्स्ट जॉईन, ठीक आहे. is equal to text join. Select self अमित वाली सर, फर्स्ट नेम वाली सर. काय देते सजेशन? सिंटॅक्स मध्ये काय आहे? डेलिमिटर आहे. हो, डेलिमिटर. आपल्याला डेलिमिटर स्पेस पाहिजे तर डबल सेमिकोलॉन. त्यानंतर काय? इग्नोर एम्प्टी. हो, ट्रू व्हॅल्यू. टेक्स्ट फर्स्ट नेम मॉडिफाय. लास्ट नेम. ठीक आहे. सर आपल्याला यामध्ये टेक्स्ट जॉईन फंक्शन यूज करावं लागेल. टेक्स्ट जॉईन आणि दुसरं कोणतं होतं? आपण दुसरं कॉन्कॅट पण यूज करतो. कॉन्टॅक्टने सॉल्व केला असतं तर इझी होतं. टेक्स्ट जॉईन पण येतं. त्याला परत टेक्स्ट जॉईन डेलिमिटर आपण इथं ॲड करा. ठीक आहे. हो, टेक्स्ट नाही. हो, प्रत्येक टेक्स्टच्या मध्ये @MBA होणार का? तर आपण ठीक आहे. सिटीला आपण ट्रिम पण करू शकतो, पण एक सिंगल सिटी. ट्रिम करू शकतो. लास्टला इथे फॉर्म्युला कुठे चल डिरेक्टली तर ट्रिम डायरेक्टली ब्लँक स्पेस. ओके, साईड 8 आणि 9. येस सर. इक्वल टू फाइंड ब्रॅकेट. त्यानंतर काय? फाइंड द पोझिशन ऑफ ID. कॅपिटल, स्मॉल, कॅपिटल.
कॅपिटल. एनी रिझन कॅपिटलच का? कारण सर केस सेन्सिटिव्ह याच्यात आपण कॅपिटल वर्ड यूज करतो. करेक्ट. फाईन मध्ये केस सेन्सिटिव्हिटी असते. सो जो टेक्स्ट आपल्याला फाईन करायचा आहे सेम तसंच ते जे अप्पर केस और लोअर केस असेल तसं आपल्याला द्यावं लागतं इनपुट. येस. ओके. त्यानंतर टेक्स्ट विदिन टेक्स्ट कोणता असेल? D2 ज्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो. हे रिटर्न Yes. काय करणार? रिटर्न काय करणार? फाइंड आणि सेकंड जे फंक्शन असेल ते सर नंबर मध्ये पोझिशन रिटर्न करतो तो. पोझिशन येस. पोझिशन त्या टेक्स्ट मध्ये IT ची पोझिशन किती नंबरला आहे ती पोझिशन रिटर्न करतो. येस. तर या टेक्स्ट मध्ये IT कधी सुरू होतं? 10th प्लेस पासून 10th place. IT सुरू होतो. ओके. आणि इनसेन्सिटिव्ह साठी कोणतं होतं? Equal to search bracket सबस्टिट्यूट. search search सर्च. ओके. फाइंड द Double. टेक्स्ट परत Yes. IT IT. सबस्टिट्यूट मध्ये तुम्ही अप्पर केस मध्ये लिहा नाहीतर लोअर केस मध्ये ते पोझिशन फाइंड आउट करून दे. कारण की सबस्टिट्यूटला सर्चला केस इनसेन्सिटिव्हिटी अप्लाय होते. Yes. आणि लास्ट जे दोन होते ते त्यामध्ये फक्त फंक्शनची नेम सांगा. Substitute आणि replace. रिप्लेस. याला अल्टरनेट ऑप्शन काय होता? Find and select. फाइंड अँड सिलेक्ट मध्ये रिप्लेस ऑप्शन. Yes. ओके. इथेपर्यंत सगळ्यांना काय होतं? थंब रेज करा. सानिका एनी प्रॉब्लेम? ओके. प्रतीक्षा तुम्ही फक्त लेक्चर एकदा परत बघा. जर काय कळालं नाही तर सोमवारी मला सांगा. ओके. आता न्यू एक आहे चॅप्टर एरर हँडलिंग. ओके. मला ऑपरेशन बघा काय परफॉर्म करायचं आहे. A डिवायडेड बाय B कॉलम. ओके. याचा आन्सर काय येणार? 10,000 डिवायडेड बाय 5. 100. 10,000 डिवायडेड बाय 5. सॉरी 1000. 2,000. ओके. आणि मी इथे ड्रॅग अँड ड्रॉप केलं तर इथे एरर देत आहे. काय रिझन असेल याचं एररचं? 0 न डिवाइड कोणत्याच नंबरला होत नाही त्यामुळे एरर येतो. करेक्ट. कोणत्याही नंबरला आपण 0 न डिवाइड करू शकत नाही. ओके. हा एक पहिला एरर झाला. आता दुसरा एरर ते नंतर सांगतो. आता सिंपल ऑपरेशन आहे. ही सेल प्लस ही सेल. आउटपुट काय येणार? व्हॅल्यू एरर. व्हॅल्यू एरर. ठीक आहे. खरं याचं आउटपुट येऊ शकतं. याचे ऍडिशन होऊ शकते. नाही होऊ शकत. नाही. काय रिझन काय? नंबरची ऍडिशन होऊ शकते पण एक टेक्स्ट मेसेज आणि एक नंबर आहे ना तर नाही होणार. दोन्ही सेलमध्ये डिफरंट डेटा टाइप्स आहेत त्यामुळे नाही होऊ शकणार. ते कोणता एरर दाखवतो? व्हॅल्यू एरर. इथे लास्ट मध्ये काय रिझल्ट शो झाला? दोन्ही कॉलम मध्ये टेक्स्ट व्हेरिएबल सेम आहे. डेटा टाइप डेटा टाइप सेम आहे जो की आहे नंबर. टेक्स्ट नाही नंबर आहे ते दोन्ही. सो इथं ऍडिशन परफॉर्म झाली.
ओके. मोस्टली एक्सेल मध्ये यूज करताना मोस्ट कॉमन जे एरर्स आहेत ते आहे फर्स्ट वन हा नॉट डिव्हिजिबल बाय 0. सेकंड व्हॅल्यू नॉट फाउंड. ओके. आणि थर्ड वन आहे व्हॅल्यू एरर. हा एरर कधी येतो? नॉट डिव्हिजिबल बाय 0. जर कोणत्याही नंबरला आपण 0 न डिवाइड करत असो तर नॉट डिव्हिजिबल बाय 0 हा एरर शो होतो. त्यानंतर व्हॅल्यू एरर कधी शो होतो? जर दोन डिफरंट डेटा टाइप्सवर आपण वर्किंग करत असेल ना ते फंक्शन फॉर्म्युला यूज करत असेल तर व्हॅल्यू एरर शो होतो. आणि हा लास्टचा व्हॅल्यू नॉट फाउंड म्हणजे त्या डेटामध्ये ती व्हॅल्यू प्रेझेंटच नाही. ओके. याचं एक एक्झाम्पल आहे व्ही लुकअप. व्ही लुकअप कशासाठी यूज होतो तो आपण पुढे जाऊन बघणार आहे की व्हॅल्यू सर्च करण्यासाठी, एखाद्या रेफरन्स वरून त्याची व्हॅल्यू सर्च करण्यासाठी. सपोज आपल्याकडे आयडी कॉलम आहे, त्यानंतर नेम आहे, ॲड्रेस आहे आणि सॅलरी आहे. ओके. आणि एम्प्लॉय आयडी आपली 1000 पासून समथिंग अराउंड 2000 पर्यंत आहे. तर तुम्हाला बॉसनं सांगितले की मला 1500 जी आयडी असेल त्याची सॅलरी फाइंड आउट करून द्यायला. तर त्यासाठी व्ही लुकअपचा यूज केला जातो. आपल्याकडे काय माहिती आहे? आपली आयडी माहिती आहे. आयडी वरून आपल्याला काय फाइंड आउट करायचे? सॅलरी. तर त्यासाठी व्ही लुकअपचा यूज होतो. तर इथे बघा की इथे सिंपल सर्च व्हॅल्यू जे आहे ती 103 दिली आणि हा टेबल आहे. ओके. तर या टेबलमध्ये 103 आयडी आहे नाही आहे. त्यामुळे त्यानं काय दिलं? व्हॅल्यू नॉट फाउंड एरर. जर टेबलमध्ये ती व्हॅल्यू प्रेझेंट नसेल तर व्हॅल्यू नॉट फाउंड वाला एरर येतो. हे झाले आपले 3 मोस्ट कॉमन एरर्स. तर आता याला हँडल कसे करायचे बघा. आपला रिझल्ट असा आला नॉट डिव्हिजिबल बाय 0चा. ओके. तर एरर हँडलिंग त्यासाठी पहिला यूज होतो इफ एरर नावाचा. त्यामध्ये सिंटॅक्स बघा काय. पहिल्यांदा जे आपण ऑपरेशन परफॉर्म करणार आहे ते इथे लिहायचं. ऑपरेशन काय आपलं? एक डिव्हिजिबल बाय बी. ओके. आणि जर एरर येत असला तर इथं टेक्स्ट कोणता शो व्हायला पाहिजे? तर इथं मी नो प्रिंट केलं होतं. आता मी इथं लिहितो नॉट डिव्हिजिबल बाय. ओके. आणि ड्रॅग अँड ड्रॉप केलं. ठीक आहे. या सेलला आपल्याला एरर दाखवत होता तर त्या जागी काय आलं? नॉट डिव्हिजिबल बाय 0. पहिला कळालं? येस. हे कळालं इफ एररचा पहिला यूज. एक एरर हँडल केलेला आहे. येस सर. ओके. आता सेम इफ एररनं परत सेम व्हॅल्यू एरर आपल्याला करायचं आहे. सेम तिथं पण आपला फॉर्म्युला काय होता? ए प्लस बी या दोन्हीची ऍडिशन करायची ती दिली. आणि त्यानंतर मला काय शो करायचं आहे? इनव्हॅलिड डेटा और इनव्हॅलिड डेटा टाइप करतो आणि ड्रॅग अँड ड्रॉप. आलं. जिथे जिथे व्हॅल्यू एरर होता तिथे काय प्रिंट झालं? इनव्हॅलिड डेटा टाइप. आणि लास्टला ऑपरेशन डिरेक्टली परफॉर्म झालं. ओके. इफ एरर कधी यूज करणार? ज्यावेळी नॉट डिव्हिजिबल बाय 0 हा एरर येत असेल आणि व्हॅल्यू एरर येत असेल. या दोन एरर साठी इफ एरर कोणता यूज करणार आपण? ओके.
कोणत्यासाठी नॉट डिव्हिजिबल बाय 0 आणि व्हॅल्यू एररसाठी इफ एरर नावाचं फंक्शन आपण यूज करणार. आणि व्हॅल्यू नॉट फाउंड म्हणजे त्या टेबलमध्ये व्हॅल्यू प्रेझेंटच नाही यासाठी यूज करणार आहे आपण इज एन ए. कोणतं यूज करायचं आहे इज एन ए. इज एन एचे दोन आहेत. फर्स्टली व्हॅल्यू मीन्स फॉर्म्युला जो की VLOOKUPचा फॉर्म्युला आहे तो मी डिरेक्टली इथं अप्लाय केलेला आहे. ओके. ओके. आता इज एन ए मुळे व्हॅल्यू नॉट फाउंड वाला एरर सॉल्व्ह होतो. तर इथं एकच सिंटॅक्स मध्ये एकच व्हॅल्यू आहे जी की आपण डिनोट करणार VLOOKUPच्या फॉर्म्युलाने और एनी अदर फॉर्म्युला ज्यामध्ये एरर शो होईल. आणि याचे आउटपुट कोणत्या बेसिस मध्ये येणार ट्रू आणि फॉल्स. ते दोन्हीकडे ट्रू आणि फॉल्स एरर. जर आपल्याला ते नको असेल तर आपण इफ चा यूज करणार. इफ चा यूज करणार जे की आपल्याला शो करायचं आहे डिझायर आउटपुट त्यासाठी आपण इफ चा यूज करणार. जरी इफ जमत नसेल तर ओनली इज एन ए मध्ये आपला जो फॉर्म्युला असेल तो पुटअप करायचा. कळाले तिने? सर रिपीट करता का? ओके. एक्सेल मध्ये मोस्ट सर कॉमन 3 एरर्स आहेत. सर ते VLOOKUPच्या सिंटॅक्स पासून explain करा. ते नंतर बघा. VLOOKUP आता नको लक्षात घ्या ना. VLOOKUPचा सिंटॅक्स आपण नंतर बघू. हा पूर्ण VLOOKUPचा सिंटॅक्स. ओके. हा नंतर समजून घ्या. हे आता पण समजायची गरज नाही. फक्त आता इज एन एचा यूज बघा. ओके. परत एकदा ऐका. एक्सेल मध्ये मोस्ट कॉमन 3 एरर्स आहेत. नॉट डिव्हिजिबल बाय 0, व्हॅल्यू एरर आणि व्हॅल्यू नॉट फाउंड एरर. ठीक आहे. व्हॅल्यू एरर कधी येतो रॉंग डेटा टाईपवर ऑपरेशन्स करताना. त्यानंतर नॉट डिव्हिजिबल बाय 0. हा कधी येतो 0 न डिवाइड करताना. आणि लास्ट वन आहे याचा अर्थ काय व्हॅल्यू नॉट फाउंड इन गिवन रेंज और कॉलम और टेबल. ओके. हे 3 मोस्ट कॉमन एरर्स आहेत. त्याचा मिनिंग काय? हा एरर कधी येतो रॉंग डेटा टाईपवर ऑपरेशन्स परफॉर्म करताना. नॉट डिव्हिजिबल बाय 0 हा कधी येतो 0 न डिवाइड जर आपण करत असलो तर हा एरर शो होणार. आणि एनी एरर कधी येणार ज्यावेळी ती फाइंड आउट करायची व्हॅल्यू आपल्या कॉलम मध्ये और टेबल मध्ये नसेल त्यावेळी. ओके. तर यांना हँडल करायसाठी कोणते फंक्शन्स यूज करणार. फर्स्ट 2 जे आहेत त्यांना आपण यूज करणार इफ एरर. ओके. आणि लास्ट साठी इफ एन ए. ओके. हे 3 एरर्स कळाले कधी ऑकर होणार आणि त्यांचं कोणतं फंक्शन यूज करायचं. हे 3 कळाले. थंब रेज करा.
सर ते लास्ट इज एन का इफ एन फंक्शन इफ एन इफ एन का इक्वल टू इफ एन ओके हे आन्सर्स कळाले कसे आले पहिला नॉट डिव्हिजिबल बाय 0 बघू 0 न डिवाइड होणार नाही त्यामुळे एरर कोणता इथं आला शो नॉट डिव्हिजिबल बाय 0 हा एरर शो झाला तर तो आता आपल्याला हँडल करायचा आहे रिमूव्ह करायचा आहे हे मला इथं नको आहे याच्या जागी दुसरं कोणतं तरी व्हॅल्यू आहे सो मी फंक्शन कोणतं यूज केलं इफ एरर वालं त्यामध्ये मी डिरेक्टली फॉर्म्युला दिला जो की आपण इथं अप्लाय करणार आहे मीन्स ए कॉलम डिवायडेड बाय बी कॉलम ओके जर एरर येत असेल तर तिथं कोणता डिस्प्ले व्हायला पाहिजे रिझल्ट तो मी इथे लिहिला मी कोणता लिहिला इथं नॉट डिव्हिजिबल बाय 0 देन एंटर इथं 5 न डिवाइड होतं सो डिरेक्टली त्याचा रिझल्ट आलेला आहे इथे काय 0 आहे इथे एरर येत होता सो त्याच्या जागी काय आले नॉट डिव्हिजिबल बाय 0 ओके आता व्हॅल्यू एरर इथे कसं केलं होतं या दोन्हींची ऍडिशन केली होती इथे ऍडिशन करा नाही तर सबट्रॅक्शन करा कोणतंही करा ओके इथे दोन्हीकडे डेटा टाईप वेगवेगळा आहे सो इथं व्हॅल्यू एरर शो झाला व्हॅल्यू एरर कधी येतो रॉंग डेटा टाईपवर आपण ऑपरेशन परफॉर्म करत असेल तर इथे लास्टला बघा दोन्हीकडे सेम डेटा टाईप आहे त्यामुळे इथं ऑपरेशन परफॉर्म झालेलं आहे बघा A19 सेल्स मीन्स 40 मायनस B19 सेल्स 40 मायनस 40 इक्वल टू 0 ओके सेम आता परत इफ एरर इथे काय ऑपरेशन होतं आपलं मायनस मग मी इथं व्हॅल्यू दिल्या A16 मायनस B16 ओके आणि काय दिलेलं आहे इनव्हॅलिड डेटा टाईप जे की मला एरर आला तर ते शो व्हायला पाहिजे ड्रॅग अँड ड्रॉप केलं तर लास्टला फक्त इथं दोन्हीकडे व्हॅल्यू होतं सो डिरेक्टली मायनस होऊन डेटा आलेला आहे हे दोन कळाले येस व्हॅल्यू एरर झाला आणि नॉट डिव्हिजिबल बाय 0 लास्ट कोणता आहे व्हॅल्यू नॉट फाउंड मीन्स NA त्यासाठी यूज करायचा आहे इफ इज NA का सॉरी इज NA इथं इज आहे हा माय मिस्टेक सॉरी सिंपल आहे याचा फॉर्म्युला इज NA त्यानंतर एकच व्हॅल्यू जो की आपला फॉर्म्युला असेल तो इथं अप्लाय करायचा आणि एंटर सो इथं कोणतं ट्रू आणि फॉल्स हे दोनच रिझल्ट येणार जर आपल्याला डिझायर्ड रिझल्ट पाहिजे असेल मीन्स इथं मी नॉट फाउंड आणि फाउंड दिलाय तर त्यासाठी आपली इफ ची कंडिशन जी होती ती इथं फक्त अप्लाय करायची दॅट्स इट ओके कळालं तिने साहिल सानिका निकिता प्रतीक्षा तुम्हाला प्रतीक्षा येस सर आहे. कळालं ना हा ओके आता लास्ट ओके हा जरा डेटा अंडरस्टँड करा
ओके, इथं डिफरंट ब्रँड्स आहेत. त्यांनी कोणकोणत्या कंट्रीमध्ये सेल केलेलं त्या कंट्रीचं नाव आहे, कोणकोणते मॉडेल्स त्यांनी सेल केल्यात ते आहे, आणि त्या मॉडेल रिलेटेड हा डेटा आहे, जसं की मेगापिक्सल, LCD मॉनिटर, ऑप्टिकल जो, वेट, लिस्ट प्राइस, ॲक्वायझेशन कॉस्ट आणि क्वांटिटी. एक 2 मिनिटं फक्त डेटा बघा. ओके, डेटा अंडरस्टँड झाला. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ क्वांटिटी रेकॉर्ड्स अवेलेबल. तर यासाठी कोणता कॉलम यूज करायचा आपण ते पहिला सांगा. क्वांटिटी. इक्वल टू सम. क्वांटिटी कॉलम, बरोबर. टोटल नंबर ऑफ क्वांटिटी रेकॉर्ड्स मीन्स नंबर ऑफ रोज. मला फाइंड आउट करायचं आहे किती नंबर ऑफ रोज आहेत क्वांटिटी कॉलम मध्ये. ओके, क्वेश्चन कळालं. तर मी कोणतं फंक्शन यूज करणार आता. कोणतं. इक्वल टू सम. काउंट फंक्शन. रेकॉर्ड काउंट करायचे, सो कोणतं फंक्शन आहे ना. काउंट. काउंट फंक्शन. काउंट फंक्शन, करेक्ट. तर इथे किती रेकॉर्ड आहेत. 50. लास्ट बघा किती नंबर आहे. 51. म्हणजे फर्स्ट जे हेडर रो आहे तो ते मायनस केलं की किती येणार. 50. हा क्वेश्चन झाला क्लिअर. आता सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी डिफरंट प्रोडक्ट मॉडेल्स आर प्रेझेंट इन दी डेटा सेट. कोणता कॉलम यूज करायचा आपण. मॉडेल. मॉडेल कॉलम, करेक्ट. काय करायचं फाइंड हाऊ मेनी डिफरंट प्रोडक्ट मॉडेल्स आर प्रेझेंट इन डेटा सेट. ओके, मग यासाठी कोणतं यूज करणार आपण. परत काउंटच करायचं आहे.
काउंट ए. ओके, महेंद्र का म्हणणं आहे काउंट ए. बाकी किरण बोला लवकर. किरण, साहिल. काउंट सर डुप्लिकेट्स पण काउंट होतील ना काउंट आहे काउंट डुप्लिकेट्स इथं डुप्लिकेट्स तरी मोस्टली नाहीत. आपण चेक करू कंडिशनल फॉर्मॅटिंग. डुप्लिकेट्स तरी नाहीत. ओके, काउंट आहे फायनल कोणतं काउंट आहे काउंट आहे. सानिका, निकिता तुमचं काय आन्सर? तर काउंट ए ना, कारण की टेक्स्ट अँड नंबर आपण फाइंड करतो ना काउंट ए मध्ये. ठीक आहे, काउंट ए. ओके, कारण की तुम्ही म्हणता की इथं टेक्स्ट आणि नंबर आहे म्हणून. ठीक आहे. ओके, आता मला पहिल्या क्वेश्चनचा आन्सर सांगा. आता मी इथल्या 3 सेल रिमूव्ह केल्यात. मी तर 47. ओके, सेकंडचं काय येणार आहे? इक्वल टू काउंट ए, त्यानंतर कोणता कॉलम? सी. किती आल्या? 41. का? रिझन काय? हॅलो, 41 आन्सर आले. का रिझन आहे? सर ब्लँक आहे म्हणून. करेक्ट, ते ब्लँक सेल्स आहेत खूप, त्यामुळे 50 आन्सर आले नाही, 41 आले. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी रेकॉर्ड्स हॅव अ क्वांटिटी व्हॅल्यू लेस दॅन 40? म्हणजे इथं 40 पेक्षा लेस दॅन व्हॅल्यू किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. क्वांटिटी कॉलम मध्ये 40 पेक्षा लेस दॅन व्हॅल्यू काउंट करायचं आहे. काउंट इफ. काउंट इफ. ओके, बाकी कुणाला माहिती आहे काउंट इफ? कंडिशनल फॉर्मॅटिंग करू शकतो प्रक्रिया म्यूट करा. सर आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग पण करू शकतो का? हो, करू शकतो. कंडिशनल फॉर्मॅटिंग नाही करू शकतो, कारण तुला काउंट करायला मग लागणारच ना, जर डेटा मोठा असेल आणि आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग यूज केली तर तुला वेळ पण वाया जाणार आणि तू डबल स्टेप करत बसणार. त्यापेक्षा डिरेक्टली आपण काउंट करायचं असेल तर काउंट इफ. काउंट इफ मध्ये 2 सब ऑप्शन्स आहेत, रेंज आणि क्रायटेरिया. रेंज काय देणार आपण? क्वांटिटी वाला कॉलम, देन कॉमा, क्रायटेरिया आपला काय? लेस दॅन 40. लेस दॅन 40. लेस दॅन 40 आपल्याकडे किती व्हॅल्यू आहे? 18. जर क्रॉस चेक करायचं असेल तर 40 पेक्षा लहान ज्या आहेत त्या सिलेक्ट करायच्या. क्लिक ऑन ओके. आपलं किती आन्सर होतं? 18. याचा काउंट किती आहे बघा. इथे किती काउंट दाखवतोय? 18. बरोबर आन्सर आपला मग. कळालं? आणि हा लास्ट क्वेश्चन आहे आपला आजच्या लेक्चरचा. हाऊ मेनी युनिट्स ऑफ सोनी प्रोडक्ट्स वेअर सोल्ड इन जपान? यासाठी कोणते कॉलम यूज करणार आपण? प्रोडक्ट. आणि सोनी प्रोडक्ट सोल्ड इन जपान. कंट्री सोनी प्रोडक्ट कशात येत आहे? ब्रँड मध्ये. हा एक कॉलम यूज करणार. आणि जपान मध्ये किती सोल्ड केले हा एक कॉलम. ठीक आहे, याचा काउंट पाहिजे. फर्स्टली आपण जस्टिफाय करू मॅन्युअली, कारण की डेटा छोटा आहे. आपण काय करू शकतो?
इथे फक्त सोनी सिलेक्ट करू शकतो. ओके, आणि कंट्री कोणती सांगितली होती आपल्याला? जपान. किती आहेत व्हॅल्यू? 3. फक्त 3च व्हॅल्यू. सो आपलं आउटपुट काय यायला पाहिजे? 3च यायला पाहिजे. ओके, तर आता कोणता फंक्शन यूज करणार? if and or function sir, sorry, and function. इफ अँड नाही, त्याने काउंट कसं होणार बघा? सम फंक्शन काउंट करून घ्यायचं आणि इफ कंडिशन घालून मग हे केलं तर ट्राय करायचं. पहिला काय काउंट यूज करायचं? सिंटॅक्स पण सांगा ना लगेच. इफ मध्ये कसं होतं? इफ मध्ये आपण एकच कंडिशन देऊ शकतो आणि इफ्स मध्ये काय होतं? मल्टिपल कंडिशन मल्टिपल कंडिशन देऊ शकतो. If- मग आता आपण if आधी use इथं करायचं. कोणतं यूज केलं होतं? काउंट इफ. त्यामध्ये तशी एकच कंडिशन होती, लेस दॅन 40 वाली. तसं सिमिलर अजून एक फंक्शन आहे, काउंट इफ्स. IFS. हे कशासाठी यूज होणार? मल्टिपल कंडिशन जर असतील त्यासाठी यूज होणार. कळालं हा क्वेश्चन? इथे किती कंडिशन आहेत? 2 कंडिशन आहेत. आपल्याला कसे युनिट शोधायचे आहेत? जे की सोनी प्रोडक्टचे असतील आणि जपान मध्ये सोल्ड आउट असतील. इथे किती? 2 कंडिशन आहेत. 2 कॉलम वरती आपण अप्लाय करणार आहे. सो त्यासाठी काउंट इफ्स. ओके, पहिलं काय? क्रायटेरिया रेंज 1. पहिली कंडिशन काय आपण करू? सोनी प्रोडक्ट घेऊ. त्यासाठी रेंज कोणती येणार? ब्रँड कॉलमची, कारण की सोनी कुठं आहे? ब्रँड कॉलम मध्ये. सो ब्रँड कॉलम सिलेक्ट केला. मग इथं क्रायटेरिया 1 या कॉलम मध्ये काय शोधायचं आहे आपल्याला? सोनी. सोनी. 2 वे मध्ये होते. डायरेक्टली सोनीची सेल सिलेक्ट करा, नाहीतर इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सोनीचं एक्झॅक्ट स्पेलिंग इथं मेन्शन करा. एकेका व्हर्जन मध्ये हा प्रॉब्लेम येतो, तरी दोन्ही पण ऑप्शन लक्षात ठेवा. ओके, आता सेकंड काय? क्रायटेरिया रेंज 2. मग आता इथं रेंज कोणती येणार? कंट्री सेल. कंट्री सेल्स. करेक्ट. अँड कॉमा यात काय आहे? क्रायटेरिया काय असणार आहे? यात काय फाइंड आउट करायला आपण? जपान कंट्री. जपान. क्लिक ऑन एंटर. आला आन्सर 3. कळालं? येस. असं. ओके, तर डायरेक्टली आपलं लेक्चर मंडेला होईल. त्याच्या आधी एक टास्क आहे तुम्हाला. ओके, सोनी इथं काय होतं? फक्त जपान. ओके, इथे काय? 3 व्हॅल्यू आहेत. सो मला याचे ऍडिशन पाहिजे. क्वांटिटी मध्ये जे आहे ना, याचे ऍडिशन करायचे. सो काय फंक्शन यूज करणार मी? सम. सम फंक्शन यूज केलं आणि काय? ही रेंज सिलेक्ट करणार. ठीक आहे, आणि क्लिक ऑन एंटर. किती दाखवत आहे? 1855. याची ऍडिशन किती येते बघा? याची ऍडिशन किती येते? 137. खरे तर आपल्याला फंक्शन न काय दाखवत आहे? 1855. असं का? कारण सर आपण फिल्टर यूज केला इकडं ब्रँड मध्ये आणि कंट्री मध्ये, पण ते तरी पण ते सेलचं काउंट करतोय. बरं ठीक आहे, मी इथं रिमूव्ह करतो फिल्टर.
तरी पण काय चेंज झालेलं नाही 1855 दाखवलं मग ते सगळे सेलचं काउंट केलंय ना सर त्याने फर्स्ट टू लास्ट. फर्स्ट टू लास्ट. सर त्याने कॉलमचे ऍडिशन केले. हा कॉलमची ऍडिशन केलेली पूर्ण. याने रेंज कुठून सिलेक्ट केल्या बघा J4 पासून तर J43 आपल्याला 3च व्हॅल्यू पास करायच्या होत्या त्याने पूर्ण 3 रेंज सिलेक्ट केले फर्स्ट टू लास्ट. सर आपण इकडे जपान कंट्री सर स्टार्टिंग रेंज पासून स्टार्ट केलं त्याने तर एंड पर्यंत त्याने हे केलं ऍडिशन केलेलं जपान. याचा रिझन मला मंडेला सांगा. आज संध्याकाळपर्यंत लेक्चर अपलोड होईल. ओके सर सीट्स पाठवलं. हो पाठवलं. ही शीट पाठवलं. परवाची पण पाठवा सर ते फंक्शन यूज केलं ठीक आहे रिप्लाय वगैरे सिलेक्ट केलं तर चालेल. उद्या आहे ना सर लेक्चर का नाही? नाही सोमवारी. ओके.